राहुलदादा वाघमोडे पालखी क्रमांक 15 मध्ये आज सकाळच्या आरतीला 2000 भक्तांना कन्या अंबिलीचा प्रसाद वाटप व घरी जातानाही कन्या अंबिल दिली। पहाशन बोला जय बाळूमामा। श्री संत बाळूमामा बगा नंबर 15 कारभारी राहुलदादा वाघमोडे। ही पालखी ज्यांच्या शेतामध्ये आहे असे शेतमालक कारभारी व त्यांचे सर्व सवंगडी मित्र या ठिकाणी आज गेली 7 दिवस म्हणायला काय हरकत नाही कशी सेवा केली, कशी पालखी आली आपण पाहतोय। क्षण या ठिकाणी बोला टेळे साहेब आपलं नाव सांगा पूर्ण। कस काय पालखी 15 नंबर यायचा योग वाट पाहत होतो पण योगायोगाने दादांना फोन केला आणि म्हणलं आज 6 दिवस झालं पालखी आली, एकादश गल्ली आमुषा गल्ली आम्हाला सेवा करायचा लाभ मिळाला। आम्हाला खूप खूप आनंद झाला। बघा त्यांनी सांगितलं या ठिकाणी 15 नंबर पालखी राहुलदादाची आली आणि आम्हाला 6 दिवस आणि उद्या 7वा दिवस सकाळी जेवण करून मामा या आडेगावमधून निघणार आहेत आणि सेवा करण्यासाठी आम्हाला खूप आनंद झाला आहे अशी त्यांनी आपल्याला या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे। धन्यवाद नाना टेळे, आपण पालखी आणली आणि पालखीचा आनंद सोहळा छान केला। नक्की मामा तुमचे सुद्धा छान उर्वरित आयुष्यातील मामा पण आपले रक्षण करतील। सुंदर सांगता येणार नाही, मामांचं शब्दात वर्णन करता येत नाही इतका मामांचा महिमा आहे। कारभारी सांगतील आता राहुलदादा, बोला राहुलदादा। श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट आत्मापूर पालखी क्रमांक 15 हा आज या आडेगावमध्ये आज 6वा दिवसाचा मुक्काम आहे हा आणि एकादश आमुषा या ठिकाणी झालेले आहे। ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे। शेतमालक नाना टेळे या सगळ्यांच्या सहकार्याने आज आमुषा सोमवची आमुषा आज या ठिकाणी साजरी झालेली आहे। मामांच्या तळावर 18 रोगावर चालणारा कन्या अंबिलचा प्रसाद आज या ठिकाणी भाविकांनी सर्वांनी घेतलेला आहे। आज जवळजवळ 2000 भाविक आलते आमुषा निमित्तानं आणि सायंकाळी सुद्धा कन्या अंबिलचा प्रसाद आहे। बकऱ्यांची सेवा अतिशय भरपूर पद्धतीने चांगली केलेली आहे। बकऱ्यांना चारा पाणी सगळं पेंड मका सगळं या भाविकांनी आडेगाव ग्रामस्थांनी दिलेलं आहे बकऱ्यांना आणि चांगल्या पद्धतीने सेवा झालेली आहे। आणि आमुषानंतर चांदोद या ठिकाणी पालखीचं प्रस्थान होणार उंदेच्याला। बघा भक्तांनो, कारभारींनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलं आज सोमवती अमावस्या आणि ह्या शेतमालकांनी सर्व भक्तांना आंबील कन्याचा प्रसाद दिलेला आहे। 2000 भक्त या ठिकाणी उपस्थित होते। खरंच त्यांनी 1 नंबर सेवा केली असं कारभारीच्या तोंडून सांगण्यात आलेलं आहे। धन्यवाद भक्तांनो। राहुलदादा तुम्हालाही धन्यवाद धन्यवाद। आपलं नाव सांगा पूर्ण। बहुतात्या पिसाळ आडेगाव। हा खरंच आडेगाववाल्यांचं भाग्य लय मोठं आहे। त्या मामाचा महिमा इतका मोठा आहे आम्हाला तर त्या मामाचा खरंच आमचं मामामुळे चांगलं झालंय आणि आमच्या गावाचं भाग्य असं आहे एकादश हितच गल्ली आमुष्या बी हितच गल्ली आणि रविवार बी हितच गल्ला असं इतकं आमच्या गावाचं भाग्य इतकं मोठं आहे। मामाचा चमत्कार लय मोठा आहे। मामाचं आशीर्वाद असाच आमच्यावर सदैव राहू। आडेगावकरांनी सेवा केली आणि सर्वांचं खरंच आभार मानतो आणि मामा असंच आम्हाला उद्या सुद्धा वाटतं की मामा अजून आमच्याच गावात राहावं होतं। खरंच मामाचं मेंढी माऊलीची सेवा करा आणि पुढल्या वर्षी असंच कारभाऱ्यांनी मामा इकडं आणावं, सेवा आमच्या हातून चांगली मामाची घडावा, मामाचे सदैव सगळ्यावर कृपादृष्टी राहावी एवढीच प्रार्थना करतो। बोला बोला बाळ मामा बघा भक्तांनो, या ठिकाणी रविवार एकादशी अमावस्या त्रिवेणी संगम या आडेगावामध्ये जुळून आलाय असं भक्तांनी सांगितले आणि अशीच सेवा आम्हाला पुढेही करावी आणि मामा सुद्धा आमच्या गावात आहेतच, गेलेच नाहीत असं त्यांना वाटतंय आणि आम्हालाही वाटतंय आणि मामांची कृपा राहावी असा योग यावा पुन्हाही सेवा करण्याचा असं हे आडेगावच्या पट्ट्यांनी सांगितलंय। भक्तांनो खरंच बरं का छान या ठिकाणी राहुलदादा
दादाच्या पालखीची सेवा अगदी आनंदाने हसत मुखाने केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शेण भक्तांनो, बोला जय बाळूमामा. भक्तांनो, कारभाऱ्यांनी मला कन्याआंबील प्रसाद देताना क्षण जय बाळूमामा प्रसाद. संत बाळूमामा बघा नंबर 15 राहुल दादा वाघमोडे पालखी आहे. सर्व मामांच्याच पालखी आहे द्या, पण आज या ठिकाणी मला 15 नंबर पालखीमध्ये सोमवती अमावस्यानिमित्त कारभाऱ्याचं एकच नंबरचं कौतुक करावं असं वाटतं. पण कारभाऱ्यांनी काळजीपूर्वक सर्व भक्तांना अगदी जाणीवपूर्वक कन्या आंबिलीचाच प्रसाद फक्त केलाय, बाकी काय नाही. आणि प्रत्येक भक्तांना घरी जाताना सुद्धा घरचे वाट पाहत बसली असलेली, तुम्ही वारीला गेलाय म्हणल्यावर, आणि त्यांच्यासाठी सुद्धा थोडा थोडा स्थळ मालकाला देण्याची सेवा या ठिकाणी केलेली आहे. आज आपण पाहतोय कारभारी प्रत्येक आमुषाला कन्या प्रसाद आंबील आणि कन्या खूप प्रमाणात भक्तांना दिल्या जात आहेत घरी जाताना सुद्धा. शेण आहे. मामा आपलं नाव सांगावं. गाव आडेगाव. आडेगावचा सद्भक्त आहे. हे महिलांना कन्या आंबील घरी देत आहेत, आरती करून प्रसाद घेऊन जाताना सुद्धा सेवा अशी आहे या ठिकाणी. बोला जय बाळूमामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा. जय जय बाळूमामा.